नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जून हप्त्याची वाट जी आहे बऱ्याचशा महिला पाहत आहे. तर आज लाडक्या बहिणीला जून हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे. आता अपात्र लाडक्या बहिणीचा जो आकडा आहे हा वाढलेला आहे. हो महिलांनो, अगोदरचे 80 लाख महिला अपात्र करण्यात आलेले होते. तर आता हा आकडा वाढवून देण्यात आलेला असून आणखी 12 लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेले आहे. तर बघा, ह्या 12 लाख महिला कोणत्या आहे की ज्यांना जूनचा हप्ता या ठिकाणी येणार नाहीये, त्यांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे. तर बघा महिलांनो, लाडक्या बहिणींना दे धक्का, तब्बल 92 लाख नावं वगळली. सर्वाधिक आकडा या जिल्ह्यात. लक्षात ठेवायचं, या जिल्ह्यातली सर्वात जास्त महिला अपात्र केलेली आहे. तर कोणता जिल्हा असणार हे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आधी 80 लाख महिलांची नावे कमी होतील असा अंदाज सरकारने वर्तविलेला होता, पण आता थेट 92 लाख महिलांचा हप्ता बंद होणार आहे. सर्वाधिक आकडा कोणत्या जिल्ह्यात आहे ते जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. सुरुवातीला 80 लाख महिलांचं नाव कमी होतील असा अंदाज सरकारने वर्तविलेला. बघा, सर्वाधिक आकडा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अनेक जिल्ह्यांमधून लाडक्या बहिणीची नाव वगळण्यात आली आहे, पण यामध्ये बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची संख्या फार मोठी आहे. एवढ्या बीडमधून तब्बल 28 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरलेले आहे. हे खूप धक्कादायक बातमी आहे महिलांनो. जवळपास 28 लाख महिला फक्त बीड जिल्ह्यातून या ठिकाणी अपात्र केलेले आहेत. आणि कारण बघा, पण ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली आहे त्यांच्या तक्रारीची देखील चौकशी होईल असं देखील सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तुमचं नाव पात्र असूनही चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलं असेल तर तुमची तक्रार करावं लागेल. तक्रार केल्यानंतर तुमची चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे. महिला या ठिकाणी अपात्र का केलेल्या याचे कारणे पण सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर पारदर्शकता ठेवण्यासाठी काही बदल करण्यात आले आणि काही महत्त्वाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण ज्या महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही, ज्या महिलांनी KYC पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. तर योजनेसाठी असलेल्या उत्पन्नाची मर्यादा निकष लाभार्थी महिलांनी पाळणं नसल्याने देखील समोर आलेले आहेत. या ठिकाणी दोन मोठे कारण सांगितलेली आहे. एक तर महिलांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही आहे आणि दुसरं म्हणजे उत्पन्न जे आहे ते मर्यादा असते 2.5 लाखापेक्षा कमी, ते तुम्ही पाळलेली नाही आहेत. असे दोन मुख्य कारण या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत, ज्यामुळे 92 लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेले आहे आणि सर्वात जास्त महिला या ठिकाणी बीड जिल्हा अपात्र करण्यात आलेले आहे. 12 लाख कुटुंबाचे उत्पन्न जे 2.5 लाखापेक्षा जास्त होते, तर 4.5 लाखहून अधिक महिला जे आहे ते 65 वर्षापेक्षा पुढे होत्या. तर या ठिकाणी पुरुषांनी पण आपल्या योजनेचा फायदा घेतलेला होता, त्यामुळे पण हा जो आकडा आहे हा अपात्रतेचा वाढवण्यात आलेला आहे. हे खूप धक्कादायक बातमी आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 28 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला मेचा हप्ता आला असेल पण जूनचा हप्ता येणार की नाही ते सध्या काही सांगता येणार नाही. आता यामध्ये नव्याने 12 लाख महिला अपात्र केलेले आहे, पण ज्या महिला नियमावटीमध्ये बसतात त्यांना 100% या ठिकाणी हप्ता येणारच आहे. ठीक. तर महिलांनो, आज तुम्हाला कोणत्याही वेळेस हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे. तर याबाबतची अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.